नमस्कार मंडळी, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या पुढील भागामध्ये आता जबरदस्त ट्विस्ट दाखवणार आहेत। आता जीवा सगळं काही आवरून ऑफिससाठी निघालेला असतो। आता जातच असताना त्याच्यासमोर येतो पार्थ आणि तिथे मानिनी सुद्धा असते। आता पार्थला जीवा असं म्हणत असतो की दादा, माझ्या हातून खूपच मोठी चूक झाली आहे, मला माफ करशील का? त्यानंतर पार्थ काहीच बोलत नाही। आता जीवा म्हणत असतो, दादा मला मान्य आहे माझी खूप मोठी चूक झाली आहे, पण तू मोठा आहेस, मी लहान आहे आणि लहान भावाने चूक केली म्हणून आता या वेळेपुरती ती चूक बाजूला ठेवून मला जवळ करशील का रे? आता असं जेव्हा बोलतच असतो तेवढ्यातच पार्थला कुणाचा तरी फोन येतो आणि पार्थ तेथून निघून जातो। पार्थ जीवाशी बोलतच नाही। आता हे सगळं पाहते नंदिनी। आता नंदिनी स्वतःच्या मनातच म्हणत असते, मी तो आजींचा विकलेला दागिना परत आणेन आणि जीवांच्यावरचा एक तरी आरोप खोटा ठरवेन आणि त्याशिवाय मी स्वस्त बसणारच नाही। आता इकडे रम्या आणि वसवात्या असतात। आता रम्या म्हणत असते, मी जीवाला असं काहीतरी बोलणार आहे की जीवा पूर्णपणे हारूनच जाईल। आता इकडे नंदिनी काव्याला म्हणत असते, जीवांना या सगळ्यातून बाहेर काढण्यासाठी त्यांची बायको खंबीर आहे। आता पुढील भागामध्ये नंदिनी आजीचा हार कसं परत आणणार आहे तेच आपण पाहणार आहोत।